दीप्या, हे कुठे आहेत रे? बाहेर आहेत, आवरायचं चाललंय. अरे बोलव ना त्यांना. एरवी कुणाला मातीला हात पण लावून देत नाहीत. अगं मम्मी, मी म्हटलं त्यांना या, पण ती राणी धुवायची चालल्या. असं होय. मग थांब, त्यांना येऊ देत, ते कर तिला. तू नको काय करू. अगं मम्मी, सांगितलंय तेवढं ऐक की. अरे मला जरा सकाळपासून गपगप वाटतायत रे. आव, घट बसवायचेत ना? दीप्या करतोय ना. त्याला काय कळतंय? तुम्हीच करा की. त्याला काय कळतंय म्हणजे? लहान आहे तो आता. दीप्या, अरे तुला कळायला नको. हा, आपले सण परंपरा शिकून घ्यायला येत नाही वे थोडं? आव पण बापू, अहो पण बापू, मी शिकणारच होतो तुमच्याकडनं. ही बघा की, मी माती आहे नाही काढून ठेवल्या सगळी ताटात बघा. हवा अरे दीप्या, एवढी माती काढते तू? अरे अरे सांडल किती? हा, अशी सांडून वाया घालवायची असते वे माती. आणि नुसती माती नाही, सोनं आहे सोनं, लक्षात ठेव. आणि एवढंच आहे ना आपल्याकडं. आहो, एवढंच आहे कशा पे म्हणताय? अगं एवढंच आहे म्हणजे 30 वर्ष ह्याच्यातच घट बसवत आलो ना आपण. बापू, अहो असं का म्हणताय तुम्ही? तुमच्यावर आधीच किती गोष्टींची जबाबदारी होती. दीदीचं शिक्षण, माझं शिक्षण. हे बघ दीप्या, ती काय का असना कारण द्यायची नाहीत बघ. दरवर्षी घट बसवताना ही वाटतं ही खरंय. अरे अजून मी आठवती मला माझी आई. सगळा गलबला झाला होता. राती घर सोडून माणसं गाव सोडून निघाली होती. हाताला लागेल ती घेऊन बाहेर पडत होती. तेव्हा बारका होतो मी. आमच्या बी घरातलं सगळं सामान बैलगाडीत भरलं. निघालो, तेवढ्यात आई आली. पदराखाली काहीतरी घेतलेलं. आईला म्हणलं काय? तर म्हणली माती आहे. म्हणली मानेंच्या किती पिढ्या या मातीत राबल्या, मानेंच्या किती पिढ्या या मातीनं जगवल्या. आज ही माती न घेताच गेलो तर मुळासकट उकडून टाकलेल्या झाडागत अवस्था होईल आपली. तशीच माती पदराखाली घेतली आणि गाव सोडलं. म्हणली हिथं शेत मिळालं ना की त्या शेतात ही माती मिसळू आणि नव्यानं पीक घेऊ. तवा खऱ्या अर्थानं आपण इथं रुजू असं म्हणणं होतं बघ तिचं. मला जमीन घेणं काय झालं नाही. आई तशीच गेली बघ. बापू, अहो का त्रास करून घेताय स्वतःला? मागच्या वर्षी पण तुम्ही हेच सांगितलं होतं आम्हाला. अरे तसं नाही दीप्या, 30 वर्ष झाली पण जमीन घेणं काय शक्य झालं नाही बघ मला. बापू, अहो पण तुम्ही म्हणाला होता की दीदीला शिकवून तिला कलेक्टर केली तर ती सगळं सोडवलं म्हणून. अरे दीदी करतीच की तिचं काम. कलेक्टर झाल्यापासून किती भारी भारी कामं केलेत तिनं. थांबा जरा. मी काय म्हणते, कशाला सणासुदीला उगाचा विषय काढत बसताय? आपण घट बसून घेऊ आधी. हा, नाही सुषमा, त्याचं मी सांगतो तुला दीप्या, तसं करत चल. तुम्ही सांगाल ते मी करतो, पण पूजा तुम्ही करायची. अरे अहो आता तो म्हणतोय ना करेल म्हणून. हे बघा, पूजा तुम्हीच करा. हा, चला. विनया, अरे घाटासाठी माती आणलीस का रे बाबा? आणली सरकार. आव्हान तयारी पण झाली. हा विनया, अरे कधी आणलीस माती? अरे दादा, सकाळीच घेऊन आलो मी. कमाल आहे. अहो मी त्यांना म्हणत होतो की कालच आणू म्हणून. कशाचं काय ऐकतात होय ते. सकाळी सकाळी एकटेच गेलेत रानात पाठ. वा, हे बेस्ट केलंस. पण अर्जुन, हे दरवर्षीच आहे. विनया काका सकाळीच जाऊन माती आणतो. कारण त्यांचं शेतावर लई प्रेम आहे ना. काय त्यांच्या लेकानं लई कष्टानं घेतलंय ते शेत. मावशी, तुम्ही बी कधीतरी घ्या की काहीतरी कष्टानी. आपे सोड की आता, जाऊ देत. बरं झाली का सगळी तयारी? आता आपण ते घट बसवायला घेऊयात. चला दादा, तुम्ही बसवा घट. मी आपण जोडीने बसवायचा का घट?
मावशी, ह्या असल्या कामांना बरोबर न सांगता तुम्ही पुढे येता हो. घरातल्या कामांना पण असंच येत जावा. ए पिऊ, लय थोबाडवर कोण बोलत जाऊ नकोस हा. हा बस. चला आपण दोघं बसू. नाही नाही, मला वाटतं यावेळी गट अर्जुन बसवेल. तुमची पोरं मेलीत नाही का? सुजा, अरे काय बोलतोय सणासुदीचं? सुजय भाऊजी, पिऊताई, तुम्ही या दोघं पुढं. हा, तुम्ही घट बसवा. नाही नाही, यावर्षी अर्जन एवढ्या कष्टाने त्यात पीक उभं केलंय म्हणून म्हटलं मी. हो, यंदा भाऊजींमुळेच शेतामध्ये लागवड झाली. हा घे, तू बी त्याचीच बाजू घे. खरंच र सुजा, मला ना तुझी लय दया येते बघ. एवढा मोठा तू आमदार झालाय, पण अजिबात तुला घरात किंमत नाही बघ. अर्जुन चल, तू ये पुढं आणि बसू गट. हा आपे. सरकार, मी यावर्षी पीक घेतलंय खरं, पण एवढी वर्ष कदमांनीच जमिनीला पोटच्या पोरासारखं जपलंय बरं. अगदी खरंय. विनय इतकी वर्ष शेतात राबला, पण कधी म्हणून त्याचं कौतुक नाही केलं मी. आता गो बया, सरकार याला काय म्हणतात माहितीये का? सौचू खाकर बिल्ली. नाही पण आताच कसं काय होतं, मला चांगुलपणा दिसायला लागला सगळ्यांच्यात. मावशी, हे त्यांच्यातलं माणूस पण जिवंत असण्याचं लक्षण आहे हो. अहो, माणूस चुकतो, चुकातनं शिकतो आणि सुधारतोय ना. नाही तर तुम्ही, तुमच्यापेक्षा रानातली ढेकळ बरी. अरे म्हण तू काय बी म्हण, पण नाही तुमच्या उरावर बसून थया थया नाचले ना तर नावाची म्हणे नाही. अरे कुठे यांच्या नादाला लागता? यांचा नाच बघून आपल्याला चक्कर यायची. खरंय. बरं ऐका ना, आता सगळेजण जमलेत आहेत, तर मला सगळ्यांना काहीतरी सांगायचं, म्हणजे मला ना आपल्याला सगळ्यांना काहीतरी सांगायचंय. काय रे अर्जुन? आम्हाला असं वाटतंय का बाबांनी आता परत शेतावर जायला सुरुवात केली पाहिजे. हा कदम, हे बघा माझी पण ड्युटी सुरू झाली आता परत, त्यामुळे मला तेवढा वेळ देता येणार नाही शेताला, त्यामुळे तुम्ही घ्या म्हणावं जरा आता. आणि बाबांना शेताशिवाय घर बंद नाही, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. खरंच आहे मामांजी, तुम्ही जसं शेतात जायचं बंद केलंय ना, तसं तुमचं जेवण लय कमी झालंय. तुम्ही आता परत खरंच जायला सुरुवात करा शेतामध्ये. खरंच तुझ्याशिवाय शेताला मजा नाही बघ. ए, तुमची मजा बिजा झाली असली ना तर सांगा, इथं मला भूक लागली आहे. माती आहे माती, खाता का? नाही, सवय आहे तुम्हाला म्हणून म्हणलं. ए अर्जा, तूच खा की, तुझ्या शेतातली तूच खा. अर्जुन, बाबा काही म्हणले नाहीत अजून. कदम, नसाल जमत तर सांगा, टाकू विकून.
टाकू टाकू इकूनच टाकू. हे तुमची वृत्ती आहे ना, म्हणूनच तुमच्या हातून गट बसवायला नको म्हटलं मी. अरे सुजा, नुसत्या पैशानं सगळं होत नाही र. अरे या मातीनं आपल्याला अन्न दिलंय. विना काका, आज दिवस चांगला आहे. आजपासूनच सुरुवात कर या ठिकाणी. मी जातच असतोय की शेतात, छोटी मोठी कामं करतोय की इथं. अरे तसं नाही विना काका, त्या मातीला तुझी सवय लागली आहे बघ. तू म्हणतोस ना मातीला माणूस कळतो, तेच की. आणि त्यामुळंच तू केलेल्या पेरणीनं ना सोनं चुगवतं बघ त्या मातीत. अर्जा, अरे तू शेत सांभाळलंस ना, त्याचं लई भारी वाटलं बघ मला. नाहीतर अरे मोकळ्या रानात मला आयुष्यात जावंसं वाटलं नसतं बघ. कारण तुमची शिकवण आहे, रान कधी मोकळं नाही राहिलं पाहिजे. ह्यो अर्जा कसं मोकळं राहून देईल? बाबा, मग जाणार ना तुम्ही शेतावर? जाणार ना. आजपासून माझी ड्युटी सुरू. काय मग मामनजी, डबा द्यायचा ना आता तुम्हाला? रुपाली, एक भाकरी जास्त दे. पण त्या आधी नाश्ता करूया, भुका लागलेत आता. चला. आज आनंदानं डोळ्यात पाणी आलंय काय तुमच्या? जरा दमा. दसऱ्याच्या दिवशी हीच जमीन माझ्या नावावर करून घेते आणि तुम्हाला सगळ्यांना रडवते का नाही बघाच. भैरवनाथाच्या नावानं चांग भलं. दरवर्षी तुझी न चुकता सेवा करतोय. ह्यांच्या मनात जमिनीचं आहे, त्याचं बघ काय तर. मी नाश्ता घेऊन येते. काल जी फळं आणलीत ना, त्यातलीच थोडी दे मला. आता अगं उपवास करणार आहे मी. काय म्हणजे तुम्ही 9 दिवस उपास करणार होय? होय. आणि तो बी अनवाणी. आता हे कशाला? अगं सुषमा, झाली इच्छा माझी म्हणून करणार आहे मी. आणि तसं बी उपवास शरीरासाठी चांगलाच असतो की. तुम्ही जमिनीचं डोक्यात घेऊन असं काही करत नाही ना? नाही नाही, तसं नाही. मला काय मिळावं म्हणून उपवास करणार आहे का मी? जमीन मिळायची असती तर कवाच मिळाली असती. करशिला, सगळं करशिला, पण हे असं काहीतरी डोक्यात घेऊन बसू नका. नाही नाही, जा एवढी फळं घेऊन ये मला खायला. आणते. बापू, अहो अजून वेळ गेली नाही. दिप्या, इतकी वर्ष झालं असं समजत आलोय स्वतःला मी. आईला वचन दिलं होतं, म्हणलं इथं जमीन घेईन आणि त्या जमिनीत ही माती मिसळीन आणि मग पीक घेईन. कशाचं काय, नुसतं गट बसवत आलो बघ. बापू, अहो असं सगळं संपल्यागत का बोलताय तुम्ही? तसं नाही दिप्या, जमीन घ्यायची आपली ऐपतच नाही रे. सरकारकडून जो तुकडा मिळणार होता त्या आशेवर आतापर्यंत जगत आलो मी. आता ती होईल असं बी वाटत नाही बघ. अहो हा, अर्जुनराव आणि विनायकराव येतो म्हणलेत. तसं बी संध्याकाळी येतो म्हणलेत ना, तवर येतोय की मी. अहो तर तेवढं तरी संपवून जा की. नाही नाही, एवढं बास मला. यांनी लईच मनावर घेतलं रे जमिनीचं. मम्मी, नाही र, बघ की दरवर्षी असंच असतं घटस्थापनेला, पण यंदा मला जरा जास्तच वाटतंय र. आपल्याकडे हा एक उपाय. काय?
आपण दीदीला सांगूया की ती करेल काय तर. अरे पण ती रजेवर आहे ना. अगं मम्मी आपण बोलून तर बघूया की. रजेवर असली तर ती जिल्ह्याची कलेक्टर आहे. मी फोन लावतो. हा कर कर. हॅलो. हा दिप्या, काही अर्जंट आहे का रे? अगं 2 मिनिटं बोलायचं होतं. कुठं आहेस तू? ऑफिसला. ऑफिसमध्ये? अगं तू तर रजे होती ना. जरा पुढे ढकलले मी. काय झालं सांग की तू. आपल्या बापूंनी जमिनीचं लयच म्हणावं घेतलंय बघ. आपण ज्या मातीत दरवर्षी घट बसवतो ना, यंदा पण त्याच मातीत घट बसवले. लय शांत शांत होतं बघ बापू. म्हणत होतं की आजीला दिलेलं वचन मी पूर्ण नाही करू शकलो. दिप्या काय सांगतोयस तू? हो अगं तिथे बापूंना लय वाईट वाटतंय ग. तुला काय करता येईल का? हो दिप्या. अरे आता माझ्या पुढे सरकारी फाईलचा ढीग लागलाय. सरकारने मुळात जमिनी कोणाला दिल्या आणि कोणी त्या बळकावल्या याचा शोध घेतेय मी. एकच नंबर तिथे. म्हणजे बापूंना कुठली जमीन मिळाली होती हे तुला कळलं ना? आज दिवसभरातच कळेल. बेस्ट बेस्ट तिथे. बरं मी कामात आहे आता, नंतर करते फोन. मम्मी दिदी ऑफिस मध्येच आहे. ती म्हणली आज जमिनीचा पत्त्या लागेल बघ. अरे देवी आईचा आशीर्वाद आहे बा आपल्या पाठीशी. आप्पी गेलीच ना ऑफिसला. तुझा काय उपयोग नाही बघाई. तू आहे ना नुसतं म्हणत बस नावाची म्हणीन भल्या भल्याला पाजल पाणी. काय पाणी बिनी पाजत नाही तू. सगळे तुला पाणी पाजून जाते. अरे तसं नाही बनत्या. अरे मी अख्खं घर डोक्यावर घेतलं होतं तरी तिनं ऐकलं नाही माझं. अगं मग कोंडून ठेवायची होती ना आई. हा कोंडून ठेवायची म्हण. अख्खं घर तिच्या बाजूने हाय. 2 मिनिटात तिला बाहेर काढली असती. अगं आई मग बेशुद्ध करायची, नाहीतर हातपाय मोडायचं, नाही तर अजून काहीतरी करायचं. तुला एक काम धड करता येत नाही. ए मुर्द्या, असा का पिसाळ्या का तू वागतो? काय आलंय तुला? आई त्या आप्पी सगळ्या फायलीचा गठ्ठा घेऊन गेली तिच्या ऑफिसला. आता बसून सगळं शोधून काढल. मग झाली का परत आपली बोंबा बोंब. अरे असं नाही होत बनत्या. हे बघ सरकारी कामाला ना थोडा वेळ लागतोच ना. मग तेवढ्या वेळात आपण आपला कार्यक्रम उरकून घेऊ. तू जरा खुळी आहेस काय? ती आप्पी एखाद्या कामाच्या मागं लागली ना तर ते काम बाजूला होतोर ती बाजूला होत नाही. माहित नाही का तुला? काय रे देवा, आता काय करावं? माझं बी डोकं चालं ना बघ बनत्या. डोसकं चालव आई, डोसकं चालव. नाहीतरी ना ती जमीन हातातनं गेली म्हणून समज. ऐक ना बनत्या, मला ना एक आयडिया सुचली. कसली आयडिया? आपण त्या आप्पीला किंड्याप करायचं का? अरे किंड्याप त्या सुजानं सरकारला केलं तसं. किडनॅप? हा तीच. तुझ्या जागेवर दुसरं कोणी असतं नाही तर ह्यो टेबल उचलून डोक्यात घातला असता. त्या आप्पीच्या बाबतीत तरी आता असला विचार करू नको. आरजाला जर कळलं ना तर जित्ता गाडेल आपल्याला. ती आप्पी प्रेग्नेंट आहे. तिला काही जरी झालं ना तर जागेवर खलास करेल दोघाला. ते बी खरं आहे बाबा. आता तो परत पोलीस होऊन आलाय ना. तेच सांगतोय. म्हणून असला काहीतरी वाकडा तिकडे विचार करू नको आता. आज ती येऊ दे, मग मी जरा परत एकदा जोर लावते. हा मध्ये कशी रुक्मिणी फुटली होती तसं काय होतंय का बघते. हा काय करायचं ते कर, पण लवकर कर. बाबा तुम्ही शेतात येणार ना वाटलंच होतं मला. अरे यशा, आईपासून लई दिस लांब नाही राहत. तेच म्हणलं होतं मी अर्जुन बाबांना. आई, अगं तू आहेस म्हणून आम्ही सगळे आहे ग. तुझी कृपा आमच्यावर अशीच राहू दे. बर यशा, मला सांग सेजवर काय काय काम आहेत ती? तुम्ही कशाला काय काळजी करताय? अर्जुन बाबांनी सगळं करून ठेवलंय. होय की रे, सगळी कामं झालेली दिसतात. हा कदम, त्यामुळे तुम्ही आता जास्त कामाच्या नादाला लागू नका. तुम्ही शेतात असल्याशिवाय ना मजाच येत नाही बघा. होय रे, मला बी ओढ लागायचीच की. मग यायचं की आधीच? नाही यश बाप्पू, माझ्याकडून चूकच तशी झाली होती ना. अर्जा, मी काय सांगितलंय तुला?
हा मागचं सगळं आता विसरून जायचं आणि फक्त पुढं बघायचं. अर्जा तुझ्या ड्युटीला आम्ही आहे इथं. नियती, आजपर्यंत तू मला जशी साथ देत आली आहेस ना तशीच देत राहा. कदमांना, आप्पीला, घरच्या सगळ्यांना खुश ठेव.